सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजितदादा पवार येत आहेत। आपण आता राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आहोत। हे इस्लामपूरमधील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचं कार्यालय आहे। या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। थोड्याच वेळात अजितदादा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपण पाहू शकता हे कार्यालय आहे। इस्लामपूर येथील हे तहसीलदार कार्यालयाच्या समोर असणारं हे भव्य इमारतीमधील कार्यालय आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रपुरुषांचे सर्व फोटो लावलेले आहेत आणि इथं समोर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसण्यासाठी सर्व सोयी करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहता जयंत पाटील यांची या सांगली जिल्ह्यावर अतिशय मजबूत अशी पकड आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी अजितदादा पवार पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि आपण पाहू शकता या केबिनमध्ये आपण आता आलेलो आहोत। हे राष्ट्रवादीची केबिन आहे कार्यालयातली आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आणि पक्षाचे अध्यक्ष केदार पाटील, दत्ता पाटील हे या ठिकाणी बसत असतात आणि या ठिकाणी VIP त्यांचे पदाधिकारी जे असतील ते या ठिकाणी बसणार आहेत। एकंदरीत पाहता सर्व महिला पदाधिकारीसुद्धा आपण पाहू शकता आज या ठिकाणी उद्घाटन होत असल्यामुळं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। एकंदरीत जयंत पाटील यांच्या इस्लामपूरच्या बालेकिल्ल्यामध्येच पहिल्यांदाच अजितदादा पवार येत आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचं अजितदादा पवार गटाचं कार्यालय या ठिकाणी सुरुवात होत आहे। एकंदरीत पाहता अजितदादा पवार यांचा सांगली जिल्ह्यात संपूर्ण दौरा हा धावता दौरा आहे आणि या ठिकाणी पहिलाच त्यांनी उद्घाटन घेतलेलं आहे ते इस्लामपूरमध्ये घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जयंत पाटील यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी त्यांनी आज उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील असतील आणि त्यांचे ते सर्व सहकारी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। संपूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अजितदादा पवार हे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल होणार आहेत। कॅमेरामॅन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।